काल जे कार्यकर्ते आहेत त्यांना आंदोलन करू दिलं नव्हतं, आज आंदोलन करतायत लोक. राज साहेबांना देखील भेटायला आले होते मुलं सर्व. काय झालं म्हणजे बोलणं? नाही, मुळात असं आहे की शर्मिला वहिनी आज स्वतः त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झाल्या. त्यांनी आंदोलन केलं आणि आता आम्ही त्यांना सांगितलं की शांततेने तुम्ही घरी जा. आंदोलन तुमचं झालेलं आहे, तुमचं म्हणणं लोकांपर्यंत पोचलेलं आहे, सरकारपर्यंत पोचलेलं आहे. आणि मला असं वाटतं आता त्यांनी शेवट त्यांचा राग आहे हा सरकारने समजून घेतला पाहिजे. बघा, आपल्या घरी पण लहान मुलं असतात, ते रागवतात, चिडतात. आपण त्यांना काट्याने नाही ना मारत, घरी काट्याने बदलून नाही काढत. त्यांच्याशी बोलतो, त्यांना विचारतो, 2 गोष्टी त्यांना सांगतो, 2 गोष्टी त्यांच्या ऐकतो. ही कुठली पद्धत आहे काट्याने मारायची? शर्मिला वहिनी कशा पद्धतीने सहभागी झाल्या होत्या आंदोलनामध्ये? त्या या मुलांबरोबर सहभागी झाल्या होत्या. त्या मुलांचं दुःख त्यांनी समजून घेतलं, त्यांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांच्या भावनाची सहमत आहे हे दाखवण्यासाठी त्या आंदोलन. काय आवाहन केलं तुम्ही या सगळ्या विद्यार्थ्यांना? आम्ही त्यांना सांगितलं की तुमचं म्हणणं हे सरकारपर्यंत पोचवायचे अनेक मार्ग आहेत आणि तुम्ही शांततामय पद्धतीने आंदोलन करा. आम्ही पोलिसांनाही तेच सांगतोय की मुलं शांततामय पद्धतीने आंदोलन करतायत, त्यांचा आवाज हा सरकारला ऐकावाच लागेल. पोलिसांनी 3 गुन्हे दाखल केलेत कालच्या प्रकरणामध्ये. ठीक आहे, गुन्हे दाखल होत राहतात, जात राहतात. आता आमच्यावर तर 17-18 गुन्हे आहे. काय फरक पडतो? अस्वल आहे आम्ही. एक केस आला काय आणि एक केस गेला काय, काही फरक नाही पडतो.